नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठी अपडेट बातमी तुमच्या फायद्याची. सरकारच्या प्लॅन रिव्हील, लाखो कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कंपनीमध्ये शोध करण्याचे पहा. मित्रांनो, चॅनलला आपण आधी सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी प्रतीक्षित बातमी आता स्पष्ट होत आहे. सरकारने संसदेत 8व्या केंद्रीय वेतन आयोगाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट दिली आहे. यावरून असे दिसून येते की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन सुधारण्याची प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू झाली आहे. सरकारने राज्यसभेत स्पष्ट केले की 8 पे कमिशन स्थापना आधीच झाली आहे. राज्यसभेचे खासदार जावेद अली खान यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना आणि त्यांच्या संदर्भ अटी अधिसूचित केल्या होत्या. याचा अर्थ असा की आयोग आता कागदोपत्री कामापुरता मर्यादित नाही, तर आता त्याचे काम पुढे चालू आहे. सरकारने असे सांगितले की 8व्या वेतन आयोगाची स्थापना झाल्यापासून 18 महिन्याच्या आत शिफारसी सादर करेल. याचा अर्थ असा की केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थोडा जास्त वेळ वाट पाहावी लागेल. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचना, भत्ते, पेन्शन आणि इतर सर्व संबंधित बाबींचा आढावा घेण्याचे आणि शिफारशी करण्याचे काम आयोगाला देण्यात आले आहे. शिफारशीच्या अंमलबजावणीनंतर वेतन आणि पेन्शन मध्ये बदल शक्य आहे, याचा परिणाम लाखो कुटुंबावर होईल. पेन्शन धारकांबाबत सरकारची भूमिका. मित्रांनो, पेन्शन बाबतच्या प्रश्नाबाबत सरकारने स्पष्ट केले की निवृत्ती तारखेच्या आधारे पेन्शन धारकांविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही. अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 आणि इतर लागू नियमानुसार दिले जाते. त्यांनी असे सांगितले की वित्त कायदा 2025 विद्यमान पेन्शन नियमांना वैध करतो आणि नागरी किंवा संरक्षण पेन्शन मध्ये कोणताही बदल करत नाही. यापूर्वी सरकारने 8व्या वेतन आयोगासाठी एक कार्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आयोगाच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन भरती प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या पावलावरून स्पष्टपणे सूचित होते की 8व्या वेतन आयोग आता पूर्ण अंमलबजावणीकडे वाटचाल करत आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.